मुक्ता, मला माहितीये तुझा कोण मारा होतोय ते. तुला शिक्षणाची अतिशय आवड आहे, पण तुला मळ्यात जावं लागतंय. हे बघ, जे घडायचं ते घडून गेले. आणि शेतातल्या कामाबद्दल म्हणशील तर तिथे एका वेगळ्या जगाची ओळख होतीये मला. मळ्यात न्यायला उशीर झाला. असं काय करता? वाढतो जी. गरम गरम भाकरी झाली की वाढतो बघा जेवायला. उशीर काय जेवणाला? अगं समोरच्या गल्लीत ना रडण्याचा आवाज येतोय. कुणाला तरी पाठवून चौकशी करा ती. ती कांबळी अहो मळ्यातली व अहो तिचा नवरा रोज रात्रीला दारू पिऊन येतोय. घालतोय आता उगीच. अहो आता पुरुष माणूस त्यो दारू पिणार खाणार हा भानगडी करणार. आणि आम्ही काय कमी मार खाल्लाय वय? अगं पण तुम्ही जावा बघू. निजा म्हणते ना तुम्ही, जावा बघू. जावा म्हणते ना. नवरा म्हणून तुला जबाबदारीची जाणीव नाही. पुढे कधी काळी होईलही कदाचित, पण त्यावेळी फार उशीर झाला असेल खरंच. कमळाबाई, काय झालं काय होतं रात्री? अवधानी जी लई टाईट झाला होता बघा. आणि त्यात आमची म्हातारी आगीत तेल ओतत होती. आणि मग तू मारणार नाही वय मला? हे बघ कमळे, संसारासाठी दिवसभर राबायचं आणि रात्री मार खायचा. कशासाठी? त्याच असं आहे जी, हो पुरुष माणूस खाऊन किचून घरी आल्यावर आपल्या हक्काच्या माणसावरच राग काढणार ना व. अगं पण म्हणून मारायचं? कमळे सुधार त्याला, नाहीतर सत्याग्रह कर. काय करू? म्हणजे रुसून बस, चूल पेटवू नकोस, उपाशी ठेव त्याला. हवं असं कसं म्हणता जी? त्याच्यानं भूक नाही सोसवत बघा. फार जीव आहे त्याच्यावर. तर वो हवं दुसरा हात रिकून त्याच्याशिवाय मला. ए इकडे ये ग. नाव काय तुझं? सुम्मी जी, सुताराची सुम्मी. आणि हे गळ्यात काय ग? टोरलं हाय जी. लग्न झालंय तुझं? केव्हा? आत्ता तर जमिनीत न उगवतेस. लई लहान होतो, पाण्यात होतो जी. आणि तुझा नवरा? माय म्हणत्या कोल्हापुराकडे घर आहे त्याच. असं? मग कधी जाणार सासरी? थोरली झाल्यावर. बघितलंयस कधी त्याला? तर जी आला होता की जत्रेत, कारेगार खायला दिला. वर आणि सासूमाईनं पैंजण धाडल्यात. काय ग बाळांनो, एवढ्या लहान वयात लग्न? आमच्याकडे असंच जी. अशा 5-10 सुम्या असतील या भागात. अगं पण कायद्याने गुन्हा आहे हा. कायदा शहरात जी, लगीन गावात. ये ग सुमी इकडे. आज तू कर आरती. मुक्ता, सुमी, नवरा कुठे असतो ग तुझा? लांब कोल्हापूरला. आला होता की जत्रेत, कारेगार खायला दिला होता. वरानी सासूमाईनं पैंजण धाडले. एवढ्याशा मुलीच्या पायात पैंजण? कसला हा संसार. तुम्ही जेवत का नाही आहात? गप्प का सगळ्या? वहिनी साहेब, काल दुर्पदानं गळफास लावून जीव दिला. जीव दिला? पण का? लई जा आजी. हवं रोज नवीन मागणी. आज माहेरास नाही आण, उद्या ते आण. कुठनं आणणार वो सांगा की.
शेवटी कटवून सपविलं बघा स्वतःला. तेच म्हणते मी, संपवायचं का स्वतःला? मग काय करायचं जी? का? कायदा आहे, पोलीस आहेत. काय? पोलीस? अगं तिने निदान मला सांगायचं तरी. गरीब पोर. मला म्हणायची हो की एकदा वहिनी साहेबांना सांगतो, पण नाही. गेली हो, गेले ती. गमत नाही हो जीवाला, गमत नाही. पण माहेरची माणसं त्यांचं काय जी, आलीत जरा रडलीत आणि गेलीत. पाहिलं, दुःख करायला पण इथे कोणाला वेळ नाहीये. मग जीव का द्यायचा? शपथ घ्या, द्रुपदाची कथा गावात पुन्हा कधीही घडता कामा नये. आपण सगळ्या जणी एकत्र झालो तर परत काहीतरी चांगलं घडू शकेल. आपल्या माथ्यावरच्या वेदनेचा सल दुसरं कोणी नाही काढणार, आपणच काढायचा. सकाळचं घट्टपणे उभं राहायचं. घ्या शपथ तुळशी मातेसमोर. अहो घ्या हो, तुम्हाला आवडते म्हणून. चांगलं साजूक तूप, दिल्ली राईस, काश्मीरचं केशर आणि गोव्यातले काजू घालून चांगली दम बिर्याणी केली आहे मी. हो, पण जरा दमादमानं घ्या. हो. मग त्या पोराला ठसका लागला नाही, चांगलं झालं म्हणून किती कौतुक करायचं. बसा सुनबाई बसा. बस बस बस. वा वा. वा. आबा, आज मळ्यात विपरीतच घडलं. मळ्यातल्या द्रुपदाने जीव दिला. ऐकलं ते? तिनं तिच्या घरात जीव दिला. आपला काय संबंध? आपल्या मळ्यात कामाला होती म्हणून क्रियाकर्मासाठी पैसे देऊन टाकले. आता तिला पोरबाळ नाही तर ठेवलं असतं आपल्या मळ्यावर कामाला. अहो पण आबा, हे बघ सुनबाई, 500 उमरा असलेलं आपलं गाव, आता गाव आहे तिथे घाण असायचीच. उपसत बसणं आपलं काम नाही. हा, त्या द्रुपदाचं काही सांगू नका. आधीपासून त्यातली ती आलं असेल अंगावर. वहिनी, रस्सा झकास झालाय. हो ना? काय बोलतोयस? काल परवा लग्न झालेली पोर तिकडे जीवानिशी केली आणि तुम्ही? शी, दळिद्री लक्षणं मेली. चांगलं सोन्यासारखं जेवण टाकून गेली. तुम्ही जेव्हा बरं जाऊ दे त्याला. नाही म्हणजे असतं एकेकाचं मन हळवं नसेल सुस. जाऊ दे जेव्हा. काय गरज होती तुला जेवताना नाही ते विषय काढायची? ती द्रुपदा कोणती तुझी? हे बघ, ती माझी कुणीही नसेल, पण आठवून बघ जरा, ती तुझ्या कवितेतली वेदना आहे. जिवंत वेदना. आणि ती वेदना समोर असताना तू रस्त्यावर पोचतास. शी. हे बघ मुक्ता, मी कवी आहे. वेदना मांडणं हे माझं काम आहे. मी कुणी समाजसेवक नाहीये. काय? मी कविता करतो ते माझ्या आनंदासाठी. रवी, इतका खोटारडेपणा? आम्ही सरनोबत आहोत, सरनोबत. आम्ही असेच जगत आलेलो आहोत. आणि हे बघ, गावची लक्तर घरात आणू नकोस. सुखाने जगू दे आम्हाला. निळ्या पाखरा, कोण काढणारे रे हा रुतणारा काटा? युगामागून युग याचना करत फिरायचं की कोणी राजकुमार भेटणार आहे तुला? की की कधी तूच तो काढणार आहेस? काय होणार आहे? उगवणारा उद्याचा दिवस कसा असणार आहे? हे तुमचे 120 रुपये. वहिनी साहेब, हे 20 रुपये शिल्लक ठेवायची तुमच्या जवळ. का? घरात पोरं बाळा आहे ती, औषध पाण्याला उपयोगाला येतील. हं? काय कमळाबाई, रातचा आवाज येत नाही हल्ली? काय जादू केली? जादू नवजी,
ते काय तर तुम्ही म्हणला सा सत्याग्रह हा ते केलं बघा. तो कसा ग? अहो हेच की आज चूल बी पेटवले नाही भाकरी बी केली नाही म्या. त्या पोलिसाचं नाव नाही तुमचं नाव सांगितलं तुमचं. तेव्हा आला बघा सुट्टा सारखा सरळ. आणि हा चुडा हा म्या साफ सांगितलं आज पातूर मारून मारून भुसकाट पाडलंस माझं. आता दे पैसे काकणं भरायला. आणि चांगली 20 रुपये डझनाची काकणं भरली आम्या. आणि आमच्या म्हातारी मोर जाऊन अशी खन्ना खन्ना वाजवली बघा. म्हणजे आमच्या कमळाबाई पिये वाघीण बनल्या की. वाघीण माझी माय पण मला असंच म्हणायची बघा. कमळे काय झालं ग? नको सोडा तिला, सोडा नको. काकी साहेब नको सोडा तिला, नको. सोडा तिला. कोण या? या समदे इस्टेटीच्या मालकीनबाई तुमच्या थोरल्या सासूबाई. काय? घरच्या मालकिणीची ही अवस्था आणि तिकडे ते मेजवाने सोडताय. कमळे समदे सांगतो जी तुम्हाला. तुम्ही तर हाय नवा आमच्या बरोबर. हवं हवं परत जर दमान घ्यायला पाहिजे. त्या भैयाला कळलं तर काकी साहेबांना ठार मारून टाकल. कमळे असा धीर सोडून चालणार नाही. उद्या सकाळी लवकर येते मी. मग ठरवू आपण काय करायचं ते. वैजी काकी साहेब